वसंत येती घरा तोची दिवाळी दसरा अशा काहीच्या भावना सध्या सोलापूर जिल्हावासियांच्या आहेत। कारण की जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जो आहे तो पुणे जिल्ह्यातून आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो। आपण बघू शकतो की सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाकडून कशी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत ते सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या ज्या सीमारेषेवरती या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि पुणे जिल्ह्याच्या प्रशासनाकडून आता ही सर्व जबाबदारी आहे ते सोलापूर जिल्ह्याकडे देण्यात आलेले आपण बघू शकतो की चैतन्यवादी उदाहरण आले, भक्तीला उदाहरण आलेलं आहे। नाविन्यपूर्ण असं वातावरण जे आहे ते सध्या या सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतंय की हा वैष्णवांचा मेळा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय। आपण बघू शकतोय की फुलांची आकर्षक अशी सजावट केलेला संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ जो आहे तो सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जो आहे तो प्रवेश करतोय। आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती सध्या पालखी रथावरती आपल्याला दिसते आहे। दर दिवशी खरं तर नाविन्य असतं, वेगवेगळेपण असतं, वेगवेगळा असा जो रथ आहे तो दर दिवशी वेगळ्या पद्धतीने सजावट करण्यात येते। आजही आपण बघू शकतो की या पालखी रथ जो आहे तो आकर्षक असा फुलांची सजावट जी आहे ती सध्या करण्यात आलेली आहे आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाकडून सध्या त्याच्या स्वागताची जी तयारी आहे ती जय्यत करण्यात आली आहे। जेसीबीच्या साह्याने खरं तर जेसीबीच्या माध्यमातून फुलांची जी उधळण आहे ती या पालखी रथावर करण्यात येणार आहे। आज सकाळीच रम्य पहाटी नीरा नदीमध्ये तुकोबांच्या पादुकांना जे आहे ते नीरा स्नान घालण्यात आलं। नीरा स्नान घालण्याच्या नंतर समाज आरती जी आहे ती करण्यात आली आणि आज अगदी भक्तिमय पूर्ण ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत खरं पालखी जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये जी प्रवेश करताना सोलापूर जिल्ह्यातले पोलीस प्रशासन आहे हे सुद्धा सध्या सज्ज झालेलं आहे पालखीचं स्वागत करण्यासाठी। कर्तव्य एकीकडे आणि सेवा धर्म एकीकडे हा भाग खरं तर पोलीस प्रशासन जे आहे ते देहू येथून प्रस्थान केल्याच्या नंतर सोबतच होते। आता पुणे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी संपलेली आहे। आता सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे ती आता यांच्याकडे आलेली या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी सुद्धा खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बघू शकतो की सोलापूर जिल्ह्यातले सर्व सोलापूरकर, अकलूजकर, वाशी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्व नागरिक या ठिकाणी आहेत। वारकरी सध्या पुढे सरकतायत आणि पालखी जी आहे ती आता या सीमारेषेवरती आलेली आहे आणि दरवर्षी या पालखी सोहळ्याची वाट जी आहे ते सर्व सोलापूरकर पाहत असतात आणि आता पालखी सोहळा जो आहे तो सध्या आता सीमारेषेवरती आलेला आहे। आपण बघू शकतो तुकोबाचा गजर आहे आणि उत्साहाचं, नाविन्याचं आणि चैतन्याचं वातावरण जे आहे ते सर्व प्रत्येक नागरिकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण आता ही जबाबदारी असते ती आता सोलापूर जिल्ह्यातल्या जे प्रशासन आहे त्या प्रशासनाची जबाबदारी असते त्यांच्यावरती असते। बघतो की नीरा नदीवरून हा जो पालखी रथ आहे तो हळूहळू पुढे पुढे सरकत आता सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय। पोलीस प्रशासन असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातले जे सर्व प्रशासन आहे ते स्वागतासाठी सज्ज झालं आहे। आजूबाजूचे नागरिक आहेत हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी खरं तर या नागरिकांनी सुद्धा केलेली आहे। जशी पालखी पुढे पुढे सरकती तशी त्या ठिकाणचे जे भाविक असतात ते तुकोबांच्या पादुकांच्या चरणांचं दर्शन घेण्यासाठी त्यांची मोठी रांग जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर हा एक अनुपम्य सोहळा आहे। जसं देवापासून निघलेली जी वारी असते ती प्रत्येक क्षणी खरं तर ऊर्जा वाढत असते, त्या ठिकाणी नाविन्य असतं, त्या ठिकाणी उत्साह असतो। तर पंढरपूरचा पांडुरंग हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, पंढरपूरमध्ये आहे आणि एकंदरीतच खरं तर सोलापूर जिल्हा वासियांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे। प्रत्येक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे वारकरी असतील किंवा पालख्या जे असतात ते सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असतात। त्याच्यामुळे खरं तर या वारकऱ्यांची सेवा मनोभावी आमच्याकडून व्हावी यासाठी प्रशासकीय जे अधिकारी असतात ते उत्सुक असतात की आलेले वारकरी असतील किंवा जे पालखी सोहळे असतील त्यांची आपल्याकडून मनोभावी सेवा व्हावी, चांगली सेवा व्हावी हा जो भाव असतो तो अगदी या ठिकाणी दाखल झालेला आहे। अगदी उत्साहपूर्ण असं वातावरणामध्ये या पालखी सोहळ्याचं जे आहे ते स्वागत करण्यात येणार आहे। आपण बघू शकतो पालखी रथ हळूहळू पुढे सरकतोय। पालखी रथाचा पालखी सोहळा सुरू झाल्याच्या नंतर वेलेवाडीमध्ये पहिलं रिंगण सोहळा झाला, त्यानंतर दुसरा इंदापूरमध्ये झाला होता आणि आज तिसरा जो रिंगण सोहळा आहे तो अकलूजमध्ये होणार आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये त्या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं असतं। त्या टाळ मृदुंगाचा निनाद असेल किंवा पाहू शकते कशा पद्धतीने फुलांची उधळण आहे ती पालखी रथावरती करण्यात येते। अगदी उत्साहाचं वातावरण आहे, भक्तीचं वातावरण आहे, ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, टाळ्यांचा गजर आहे आणि हा एक देखणा सोहळा, डोळ्याचं पारणं फेडणारा खरं तर हा सोहळा आहे। आपण बघू शकतो की जेसीबीच्या साह्याने या पालखी रथावरती आहे
ती उधळण सध्या करण्यात येते आणि पालखी रथ आहे तो पुढे पुढे सरकतोय, मार्गस्थ होतोय. ज्ञानोबा तुकोबाचा असेल किंवा विठुरायाचा गजर अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी करण्यात येतोय. चैतन्याचं वातावरण आहे, वारकऱ्यांचं आहे, कारण की पुणे जिल्ह्यातून जो आहे तो पालखी रथ आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थान करत आहे. आकर्षक अशी सजावट जी आहे ती पालखी रथावर केली आहे. विठू माऊली असं खरं तर शब्दांनी रेखाटलेलं जे आपल्या पालखी रथामध्ये दिसतंय, बघू शकतो की कशा प्रकारे चैतन्याचं वातावरण सध्या या ठिकाणी आहे. आपोआप ही पालखी रथ दिसलं की भाविकांचे हात जोडले जातात मनोभावे. गाभाऱ्यातला विठ्ठल आहे यापर्यंत भावना जी आहे ती पोचावी याची खरं तर सर्व भाविकांची जी असते ती भावना असती, धारणा असती. खरं तर एक भक्तीचं अधिष्ठान आहे. बघू शकतो की कशा पद्धतीनं पालखी रथ आहे तो सजवण्यात आलेला आहे. त्याच्या पाठोपाठ जे हे सर्व वारकरी आहेत ती ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत आहे, ते पुढे पुढे मार्गस्थ होत आहेत. आणि अशा पद्धतीने खरं तर पुणे जिल्ह्यातून हा पालखी रथ आहे तो आता सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या पालखी रथाने जे आहे ते दाखल केलेले आहे. आणि अगदी उत्साहामध्ये या पालखी रथाचं जे आहे ते सोलापूर जिल्ह्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलेले आहे. कॅमेरामॅन अभिजित सोबत लक्ष्मण जाधव, मराठी, अकलूज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.